तुम्ही थंडी जाऊन पाणी पोरांनो, मायनस मध्ये तापमान असतं, मायनस मध्ये पूर्णपणे त्या भागामध्ये ज्या नद्या आहे पूर्ण त्यांचं पाणी जे आहेत ना त्यांचं पूर्णपणे टेम्परेचर मायनस मध्ये असतं, मायनस मध्ये किती असतं, मायनस मध्ये. अशा सुद्धा भागामध्ये ते पेंग्विन राहत आणि आपला 10-12 वगैरे घेऊन झोपाय बसला आपण माणूस. त्या भागामध्ये पोरांनो हिटर लावल्याशिवाय पूर्णपणे कोणतं गरम जे हिटर वगैरे असतं ते हिटर लावल्याशिवाय माणूस झोपू शकत नाही. आणि त्या भागामध्ये हे प्राणी कोणतं उघडी हिंडत आहे, काही आहे की नाही फरक, कोणतं त्यांचं ते अडॅप्टेशन काय, त्यांचं अडॅप्टेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, जे पूर्णपणे हाय माउंटेन आहे, बोखार मोठमोठे पर्वत वगैरे आहे, काही पर्वत आहे, त्या पर्वत सुद्धा लाईफ आहे काही लाईफ आहे. मग आपण बघितलं किती हार्श कंडिशन असू द्या, पूर्णपणे किती एक्स्ट्रीम कंडिशन असू द्या कोणता, तरी त्या भागामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला बघायला भेटणार, म्हणजे भेटणारच, ते सर्वाइव्ह करणार म्हणजे सर्वाइव्ह करणारच, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. चला पुढचं पाठ बघू आपण. आता असा काही भाग आहे बघा तिथं पूर्णपणे लावा आहे, लावा कोणता रे, थर्मल स्प्रिंकलर म्हटलंय किंवा कंपोस्ट पिटी आहे. मग उखरडा असू द्या, कोणती ज्या भागामध्ये लावा असू द्या, सर्व अशा लावाच्या भागामध्ये कोण तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघायला भेटतील. म्हणजे आपला पॉइंट एकच आहे, तुम्ही कितीही बिकट कंडिशन असू द्या किंवा कितीही चांगली कंडिशन असू द्या, सर्वच कंडिशन मध्ये पूर्णपणे तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे बघायला भेटणार म्हणजे भेटणारच. हे कोण सांगते, ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन चॅप्टरचा आपला थोडासा गाव जो आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक बायोम जो आहे पोरांनो, प्रत्येक बायोमध्ये आपला वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ना ते बघायला भेटतील, ते आपण बघितलं. ठीक आहे बघा, आवर इंटेस्टाईन इज अ हॅबिटेट फॉर द मेनी मायक्रोब्स. हे उखरडा बघितला आपण, उखरडा तरी आपले इंटेस्टाईन पोरांनो, इंटेस्टाईन मध्ये आपल्या इंटेस्टाईन मध्ये भरपूर साऱ्या प्राण्यांचे घर आहे. प्राण्यांमध्ये आपण काय मायक्रोबचे घर म्हणतो आपण, कोणाचे, मायक्रोबचे घर आहे. म्हणजे आपल्या इंटेस्टाईन मध्ये भरपूर सारे मायक्रोब्स राहतात, भरपूर सारे मायक्रोब राहतात म्हणजे राहतातच. विचार करा, जगामधल्या प्रत्येक भागामध्ये कोणतं, ज्या भागामध्ये जमीन आहे, ज्या भागामध्ये माउंटेन आहे, ज्या भागामध्ये लावा आहे, ज्या भागामध्ये पर्वत आहे, ज्या भागामध्ये -मध्ये डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर आहे, ज्या भागामध्ये प्लस मध्ये आहे, खूप प्लस मध्ये आहे, ज्या ठिकाणी कोणीच जगू शकत नाही, अशा सुद्धा भागामध्ये तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते बघायला भेटतील. ठीक आहे, आता त्यांचं पॉप्युलेशन भले कमी असू द्या पण तुम्हाला त्या भागामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघायला भेटतील. आता बघा आपण काय बघितलं, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर असतं, या दोघांचं इंटरॅक्शन म्हणजे काय होतं, आपला इकोलॉजी होतं. आता इथे बघा मग द फिजिको केमिकल अबायोटिक. आता अबायोटिक म्हणजे काय रे, ज्या ठिकाणी लिव्हिंगचा काही संबंध नसतो त्याला म्हणतो आपण अबायोटिक फॅक्टर. मग कोणते, फिजिको केमिकल अबायोटिक कंपोनंट्स. मग कोणतं आहे, पाणी आहे, त्यानंतर लाईट आहे, पूर्णपणे टेम्परेचर आहे, सॉइल आहे, एक्सेट्रा. हे काय आले आपल्याकडं अबायोटिक कॉम्पोनंट. मग कोणकोणते आहे बघा, वॉटर, लाईट, पूर्णपणे सनलाईट जे आहेत, टेम्परेचर तापमान जे आहे, पूर्णपणे सॉइल माती एक्सेट्रा. हे काय आपल्याकडं फिजिको केमिकल अबायोटिक कॉम्पोनंट. हा या दोन्ही कॉम्पोनंटचं आपलं काय होतंय, इंटरॅक्शन होत असतं आणि तेच आपलं बघायचंय. आणि त्याला बघा आपल्या काय हे कोणते रे, बायोटिक कॉम्पोनंट. कोणकोणते, पॅथोजन. मग हे सगळे लिव्हिंग असतात, जे जिवंत असतात त्याला काय आपण बायोटिक कॉम्पोनंट. म्हणजे जगामध्ये बायोटिक आणि अबायोटिक कॉम्पोनंट या दोघांचं सुद्धा काय असतं, इंटरॅक्शन असतं आणि तेच आपलं बघायचं. मग आपण कोण बघितलं, पॅथोजन, त्यानंतर कोणता रे, पॅरासाइट, त्यानंतर कोणता रे, प्रिडेटर, त्यानंतर कोणता रे, कॉम्पिटिटर्स एक्सेट्रा. हे सुद्धा काय पोरांनो आपल्याकडं बायोटिक कॉम्पोनंट आहे. आता पॅथोजन म्हणजे काय रे, पॅथॉलॉजी तुम्हाला एक ब्रँच वगैरे असते माहिती, कोणती, पॅथॉलॉजी नावाची. त्यानंतर कोणता, पॅरासाइट आहे. आता पॅरासाइट म्हणजे काय रे, जे शरीरावरती वाढतात त्याला आपण पॅरासाइट. कोणता, दुसऱ्याच्या पूर्णपणे शरीरावरती वाढणारे भुक्कड त्याला म्हणतो आपण, ते कोणते, पॅरासाइट वगैरे आहे. त्यानंतर प्रिडेटर्स आहे, जे खातात एकमेकाला आहे, कोणता प्रिडेटर आहे, कोणता एखादा शिकार म्हणतो वगैरे, तो सुद्धा काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तो बायोटिक फॅक्टर आहे. आणि कॉम्पिटिटर्स, आपला जीवन जात असताना एकमेकाशी काय झालंय, कॉम्पिटिशन करावं लागते, काय करावं लागते, कॉम्पिटिशन करावी लागते, तो सुद्धा एक भाग वगैरे आहे, तो आपण बघितला. ठीक आहे, लीड टू व्हेरिएशन ऑफ द डिफरंट हॅबिटेट. म्हणजे ह्या बायोटिक आणि अबायोटिक कॉम्पोनंटमुळे मी काही पाणी, पॅथोजन, लाईट, पॅरासाइट, टेम्परेचर, प्रिडेटर्स, एक सॉइल, त्याला कोणतं कॉम्पिटिटर वगैरे आहे, या सगळ्या मिळून तुम्हाला जगामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन बघायला भेटलं. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बायोम्स किंवा हॅबिटॅट आजकाल आपल्याला बघायला भेटलाय. त्यामुळे जास्तीत जास्त कमी टेम्परेचरवरती वाढणारे प्राणी, सगळ्यात जास्त टेम्परेचर वाढणारे प्राणी आणि कमीत कमी कंडिशन मध्ये वाढणारे प्राणी जे आहेत तुम्हाला जगामध्ये वेगवेगळ्या हॅबिटॅट बघायला भेटतात. त्याचं कारण एकच आहे, ऊन, वारा, पाऊस, जमीन जे आहेत कोणतं, हे सगळ्यांवर डिपेंड असतं पूर्णपणे
बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरवरती तुम्ही कोणत्या हॅबिटॅटमध्ये राहणार आहे किंवा प्राणी कोणत्या हॅबिटॅटमध्ये सर्वाइव्ह होणार आहे हे आपल्याला बघायला भेटतं. हे तुम्ही बघितलं मगाशी की अबायोटिक कंपाऊंडमध्ये कोणकोणते रे, जसं पाणी आहे, लाईट आहे, टेम्परेचर आहे, सॉइल आहे, यांचा इंटरॅक्शन जे आहेत, यांचं जे इंटरॅक्शन आहे कोणासोबत होतं, जे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ना या सगळ्यांचं इंटरॅक्शन होतं, बरोबर नाही. त्यालाच काय म्हणतो आपण इकोलॉजी असं म्हणतो. इंटरॅक्शन बिटवीन अमॉंग ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम आर द फिजिकल अबायोटिक फॅक्टर जे आहेत या सगळ्याला आपण एकत्र काय म्हणतो, इकोलॉजी असं म्हणतो. बघा मग इथं काय म्हणतं बघा, द डिस्टिंक्ट रोल ऑफ पोझिशन ऑफ अन ऑर्गॅनिझम इट्स अन एन्व्हायरमेंट इट इज कॉल्ड इट्स निश. निश म्हणजे काय रे, निश एक टर्म आहे आपल्या बोर्डात येते. सेम तुमचा स्टेट बोर्डचा टॉपिक जो आहे तो टॉपिक आणि एनसी टॉपिक जो आहे तुम्हाला निश कन्सेप्ट जे आहेत ही स्टेट बोर्ड मध्ये पण आहे. निश नावाचे कन्सेप्ट तुम्हाला जे आहेत कोणता आपल्या एनसीईआरटी मध्ये पण आहे. मग बघा निश म्हणजे काय रे, बघा डिस्टिंक्ट रोल प्राण्याचा एक रोल आहे, कोणतं स्पेसिफिक अस्तित्व आहे त्याच्यामध्ये, कोणतं एन्व्हायरमेंट मध्ये काय प्रत्येक प्राण्याचं एक अस्तित्व आहे. निश आहे पूर्णपणे पोझिशन ऑफ अन ऑर्गॅनिझम अँड इट्स एन्व्हायरमेंट, म्हणजे आपल्या पूर्णपणे आजूचे वातावरण आहे, पूर्णपणे एन्व्हायरमेंट आहे, त्या एन्व्हायरमेंट मध्ये प्रत्येक प्राण्याची कोणती तरी एक फिक्स पोझिशन आहे. कोणता पोझिशन एन्व्हायरमेंट इट इज कॉल्ड ॲज निश. म्हणजे प्रत्येक प्राणी जो राहतोय पूर्णपणे कोणत्या या सृष्टीमध्ये त्या प्रत्येक प्राण्याचं काहीतरी निश आहे. काय प्रत्येक प्राण्याचं काहीतरी निश आहे आणि त्या निशला जो आपण काय सगळ्याचा स्टडी करायचंय. म्हणजे मी सुद्धा आहे, माझं एक पर्टिक्युलर निश आहे. मला सांगा मी राहतो वेगळ्या ठिकाणी पूर्णपणे एकाच गावामध्ये आपण राहत असतो ना पूर्णपणे, तरी पण प्रत्येकाचा निश वेगळा आहे. कारण प्रत्येकाची पूर्णपणे रोल आणि पोझिशन जे आहेत ऑर्गॅनिझमचा एन्व्हायरमेंट मध्ये हा रोल आहे. एकाच घरामध्ये राहणारे सख्खे भाऊ या दोघांसुद्धा निश काय वेगवेगळा आहे. एकाच घरामध्ये राहणाऱ्या दोन सख्खे बहिणी ज्या आहेत त्या दोन्ही सुद्धा काही निश वेगळा आहे. त्यांची पोझिशन आणि एन्व्हायरमेंट मधला रोल यांचं पूर्णपणे काय सांगड जे आहेत प्रत्येकाची वेगळी आणि त्याच पर्टिक्युलर कंडिशनला काय म्हणतो आपण निश असं म्हटलंय. आता निचे म्हणा इथं निचे NICHE काही काय असतील निचे, निचे म्हणायचं त्याला निश असं नाव आहे. काय नाव आहे त्याचं, निश असं नाव आहे. बघा इथे मग बाय दिस इच ऑर्गॅनिझम टॉलरेट्स व्हेरियस कंडिशन, कोणता युटिलिटीज व्हेरियस रिसोर्सेस एक्सेट्रा. प्रत्येक ऑर्गॅनिझम जो आहे कोणता टॉलरेट करतोय, सहन करतोय पूर्णपणे, काय करतोय सहन करतोय. किंवा एखाद्या कंडिशनला मला सांगा सख्य भाऊ जरी असेल पूर्णपणे त्यांची राहण्याची कंडिशन, त्यांची जगण्याची कंडिशन ही वेगवेगळी असेल. एखाद्याला खूप गरम होते, एखाद्याला काहीच वाटत नाही पूर्णपणे, एकाच घरामध्ये पूर्णपणे एखाद्याला कूलर लागतोय, एखाद्याला एसी लागतोय, एखाद्याला फॅन लागतोय पूर्णपणे. प्रत्येकाचा निश वेगळा आहे, प्रत्येकजण वेगळं खाते. कोणता एकाच आईच्या पोटात जरी लेकर असेल पूर्णपणे तरी पण त्या सगळ्यांसारखा आहे निश हा वेगळा आहे. म्हणजे काय रे प्रत्येकाचा रोल आहे एन्व्हायरमेंट, प्रत्येकाची स्पेसिफिक पोझिशन वेगळी आहे एन्व्हायरमेंट मध्ये आणि त्याच पर्टिक्युलर पोझिशनला आपण काय म्हणतोय निश असं म्हणणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. मला सांगा आता यामध्ये बघा आपले जे अबायोटिक फॅक्टर आहे कोणकोणते आपण मगाशी बघितलं, पाणी आहे, ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, जमीन वगैरे आहे एक्सेट्रा एक्सेट्रा. हे काय झालं अबायोटिक फॅक्टर म्हणजे लिव्हिंग नाही. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ज्या गोष्टीपासून आपल्याला गुड न्यूज भेटत नाही अशा गोष्टी म्हणजे कोणत्या पण माहिती आहे अबायोटिक फॅक्टर. कोणकोणते आहे अबायोटिक फॅक्टर आहे. ठीक आहे बरं, त्यामध्ये पहिलं कोणतं आहे टेम्परेचर, त्यानंतर कोणतं आहे वॉटर पाणी, लाईट सनलाईट जे आहेत आणि जमीन कोणतं, हे जे चार आहे पूर्णपणे आपल्याकडं अबायोटिक फॅक्टर आहे. कोणते आहे अबायोटिक फॅक्टर. मग बघा पहिल्यापासून आपण एक बघू पूर्णपणे. पहिल्यांदा टेम्परेचर जे आहेत अबायोटिक फॅक्टर आहेत त्याच काय आपण जे स्मॉल व्हिडिओ वगैरे बघून घेऊ. So, looking again at your backyard, you live in a temperate climate. You may most likely see some trees, grass, dirt, a few rocks, sunlight, or even rain clouds. There may be some birds in the trees or squirrels. Can you identify the biotic or living factors? Remember that in order to be alive, organisms must have cells, consume energy, be able to regulate their systems to maintain homeostasis, have the ability to grow. They must have the ability to sense their environment and respond to stimuli, and have levels of organization, and be able to reproduce. So, how about trees? Are they alive? A tree starts as a tiny seed and grows into a towering giant. Tree cells form together that give them specific
structures or levels of organization. Trees have specific cells called chloroplasts that allow them to take in sunlight and convert it into energy using photosynthesis. Trees are capable of reproducing through pollination and spread their seeds. They maintain homeostasis by regulating the amount of water held in their branches and leaves. They allow water to evaporate from their leaves to keep themselves cool. And lastly, trees are capable of responding to their environment. Most plants, including trees, exhibit phototropism, meaning they turn themselves to grow in the direction of sunlight. So trees also demonstrate all the characteristics of living things. How about rocks? Can a rock reproduce? No, you can break a rock into smaller pieces, but it cannot reproduce on its own. So you can stop there. Once you have determined that an object does not possess any one of the specific characteristics of living things, you can deem it a non-living or abiotic factor. How about clouds? It would seem like clouds may be living. They move, they change sizes, they have a general structure. However, clouds are non-living or abiotic factors. They need the wind to push them. They are not capable of growing on their own, and their size is dependent on the amount of moisture in the air. And they don't have cells. They are nothing more than a collection of water droplets. So now that you have guidelines of identifying biotic and abiotic factors, let's take a look at some more examples. Other examples of biotic factors include grass, mushrooms, moss, earthworms, bacteria, and the list is very long. Other examples of abiotic factors include wind, water, fire, oxygen, temperature, sunlight. So in summary, the interaction between living and non-living organisms, or biotic and abiotic factors, is what creates a complex and interconnected ecosystem. Living objects need non-living objects to survive.